सामन्याला होते सुरुवात. सलामीर जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि फलंदाज सुधीर आणि सुशांत दोन फलंदाज WCA टीम कडून नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाज बघूया कोण आले. साई स्पोर्ट क्लब कडून प्रथम गोलंदाज आहेत P1 साठी योगेश. सुधीर सुशांत आणि गोलंदाज योगेश. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर. पहिला चेंडू. पहिला चेंडू योगेश. पहिल्या चेंडूला स्लॉग सिपच्या अंदाजाने केले. चांगला संपर्क झालाय. चेंडू गॅप मधून चाललाय. लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. क्लास दाखवताना सुधीर. सुशांत आहेत. चांगली सुरुवात केली. चेंडूची लाईन लवकर ओळखली होती. फक्त आणि फक्त दिशा दिली. स्केअर ऑफ द विकेट. 4 धावेनं सुशांतनं आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. योगेश. हा चेंडू चांगल्या लाईन लेंथवर. पहिला चेंडू जरूर आपण पाहिला तर विकेट टू विकेट टाकला होता. हा चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ टर्मवर ठेवला आणि डॉट बॉल आलाय. ईस्टर्नच्या मागे यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतायत. योगेशनं देखील चौकार खाल्यानंतर कमबॅक केलाय. इथे पुन्हा एकदा खराब चेंडू आणि खराब चेंडूचा करपूस समाचार. सुशांतच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. दोन्ही फुलटो चेंडू होते आणि दोन्ही चेंडूंवर अगदी फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. इथे फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. नक्कीच अगदी एक क्षेत्ररक्षक हा लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आता उभा केलाय. तर एक शॉर्ट मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय काऊ कॉर्नर वाईडिश लॉंग ऑन. पावलांचा वापर केलाय. पॉइंट रिजनला चांगला झेल आणि संपलाय फलंदाज सुशांतचा खेळ. पहिलं विकेटचं पतन. फलंदाज बाद. 4 चेंडू फेकलेत. 2 चौकार 1 डॉट आणि विकेट. सुशांत फक्त 4 चेंडू खेळलेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावांचं योगदान देऊन ते बाद झालेत. नवीन फलंदाज वैभव. WCA टीमला देखील हा सामना खूप महत्वाचा आहे कारण की एक सामना त्यांनी गमावलाय. FRSPL या टीम बरोबर 85 बनवायचे होते. 83 बनवलेत. इथून त्यांना चांगली फाईट आहे साई स्पोर्ट ठाणे या टीम समोर. बघूया वैभव. योगेशनं पलटवार केलाय. जरूर 2 चौकार खाल्ले मात्र फलंदाज सुशांतला झेलबाच्या सर्वात बाद केलाय. चांगला झेल टिपला होता पॉइंट रिझनला. ते सुरेख चेंडू. 5 चेंडू 8 डावा 1 विकेट. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा फटका देखील बघूया. चालला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक धावतात. वेल जज कॅच. कमालीची रनिंग झेल. फलंदाज बाद वैभव. वैभवला विश्वास बसत नाहीये की हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बसलाय कसा. वा काय चांगला झेल टिपलाय. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. नवीन फलंदाज अमोघ. पहिल्या सामन्यातून सलामीला गेले होते मात्र या सामन्यातून 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अमोघ. फटका चांगला होता. गॅप देखील होती मात्र त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जवळजवळ काऊ कॉर्नर लॉंग ऑन रिझन मधून डीप मिड विकेट रिझनला चेस करून तो झेल कंप्लीट केलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 विकेट 2 डॉट 2 चौकार अशी चांगली सुरुवात योगेशनं करून दिली. साई स्पोर्ट क्लब आता गोलंदाज आलेत. सौरभ.
चांगली गोलंदाजी सौरभने देखील पहिल्या सामन्यातून पहिली ओव्हर केली होती. दुसऱ्या ओव्हरमधून थोडेसे मागणे ठरले होते. बघूया आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, कव्हर पॉईंट. त्यानंतर आपण पाहिलं तर एक थोडंसं स्क्वेअरमध्ये मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक. बाकी आपण पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, यष्टीरक्षक देखील यष्ट्यांपासून दूर आहेत. इथे पहिला चेंडू आलाय. सौरभ यांचा डॉट. चांगली सुरुवात आहे. साई स्पोर्ट टीमनं देखील पहिल्या सामन्यातून 94 धावा 11 या टीम समोर बनवल्या होत्या. हा चेंडू उडवलाय. आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुधीर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सलामी आलेत सुशांतच्या जोडीला. 2 चेंडू खेळलेत. 6 धावेने आपला अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 14. 8 चेंडूमध्ये 14. सौरभला षटकार ठोकलाय. चौदा धावा. सुशांत बाद झाले 8 वर. सुधीरने एक षटकार ठोकलाय. अमोघला खातं खोलायचं. वैभव 0 बाद. आता धाबा बनतील. अगदी हवा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे. इथून धाबा प्रत्येक टीम मधून आता आपल्याला बनताना पाहायला मिळतील. फुल टॉस होता. चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. सिली मिड ऑफ रिझन मधून चेंडूला उचललाय. सौरभनं आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 2 डॉट 1 षटकार. आजच्या दिवसातून हा 5वा सामना मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू अगदी चेंडू स्क्वेअर विकेट केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. सुशांत याच्या खात्यामध्ये एक सिंगल आणि संघाची टोटल 15. सुधीर सुशांत बाद झालेत. सुधीरच्या खात्यामध्ये एक. बघूया इथे अमोघ. पहिल्या सामन्यातून अमोघनं चांगली फलंदाजी केलेली आहे. मात्र आता डावखुऱ्या हाताच्या फलंदाजापेक्षा उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक हवा मैदानामध्ये सध्या सुरू आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चांगल्या स्पर्धेचं आयोजन साई स्पोर्ट ठाणे या संघाच्या वतीनं आपण पाहतोय. आणि अगदी मैदानापासून समालोचक असतील, लाईव्ह डीजे, सौरभ यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सर्व मंडळी आणि या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत. चांगला अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. चांगली फिल्डिंग. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 16. अमोघनं एक सिंगलनं आपला अकाउंट ओपन केलंय. सुधीर खेळतोय 4 चेंडूमध्ये 7 वर. 2 डॉट 1 षटकार 1 सिंगल. फटका चांगला आहे. अगदी चेंडूला पाठवले गुरुदत्त स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका. सुधीरनं आतापर्यंत 5 चेंडू खेळलेत. 2 षटकार 1 सिंगल. 2 डॉट 13 या वैयक्तिक धावसंख्येवर आहेत. संघाची टोटल 22. 2 ओव्हर कंप्लीट झालेत. आणि 2 ओव्हरमध्ये या 11च्या सरासरीनं 2 बाद 22 WCA टीम
नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोलंदाज झालेत अशोक क्रमांक 3 ओव्हर घेऊन. बघूया समोर डावखुरे आताचे फलंदाज अमोघ. सुधीरला चांगला सूर गवसलेला आहे. अगदी बॅटच्या मधोमध चांगले 2 फटके त्यांनी घेतलेत आणि दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. बघूया अमोघ एक सिंगल घेतील. स्ट्राईक सुधीरला रोटेट करतील की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाज आलेत अशोक. यानंतरचे पुढील दोन्ही टीम आपण तयार आहात. सत्या 11 FRSPL नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. कमी गतीने चेंडू सोडलाय. डॉट बॉल आलाय. जागेवरनं चेंडूला खेळण्याचा मन बनवला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. सुरुवात चांगली आहे अशोक या गोलंदाजाकडून. बघूया अमोघसाठी हा पुढचा चेंडू. इथे दिशा पाहावी लागेल. पंचांचा आलाय व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2-3 23. 2 ओव्हर 1 चेंडू. 2 बाद 23. फुलटॉस होता. चेंडूला अगदी सरळ बॅट न खेळलेत. बघूया चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये पकडलाय. फक्त एक सिंगल. हलक्या हाताने चेंडूला फक्त आणि फक्त ढकलून दिला होता अमोघनं. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. सुधीर यांच्या बॅटमधून 2 षटकार पाहिलेत. धावसंख्या 24. 14 चेंडूमध्ये 24. हा फटका बघूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल शॉट मिड विकेट रिजनला कंप्लीट केला आहे आणि फलंदाज सुधीर झेलबाद नाराज आहेत. फटक्यावर नाराज आहेत. बॅटचा फ्लो आहे तो थोडासा वर गेलाय. तीन बाद 24. सुधीर थोडेसे या फटक्यावर नाराज झालेत. मला वाटतं बॅट अगोदरच फिरवली. चेंडूची गती मापता आली नव्हती. नवीन फलंदाज अभिषेक. बघूया अभिषेक आणि अमोघ. एका पार्टनरशिपची गरज आहे. भागीदारीची गरज आहे. WCA या संघाला एक सामना गमावलाय. या सामन्यातून विजयाची गरज आहे. तर याउलट साई स्पोर्ट टीमनं एक विजय मिळवलेला आहे. पहिल्या सामन्यातून सत्या 11 या टीमला त्यांनी पराभूत केलाय. इथे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. नक्कीच आपल्या स्टेपमध्ये थोडेसे चुकलेत. बघूया अभिषेक. सुधीर बाद झाले 13 वर. सुशांत बाद झाले 8 वर. वैभव बाद झाले 0 वर. अमोघ केलं 2 वर आणि अभिषेक नवीन फलंदाज. खातं खोलायचं आहे. बॅकपोर्टला जाऊन चेंडूला केले. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न जरूर केलाय. रत्नाकर आहेत का क्षेत्ररक्षक? मला वाटतं रत्नाकर भाऊ आहेत. नक्कीच झेल ड्रॉप केलाय. एक सिंगल धाव. अभिषेक प्रयत्न जरूर केले. हाफ चान्सला फुल चान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्वतःवर नाराज आहेत. धावसंख्या 25. ओव्हर नंबर 3. गोलंदाज अशोक. हा फटका चांगला आहे. बघूया चांगली फिल्डिंग. एक झेल देखील चांगला कंप्लीट केलेला आहे या खेळाडूनं. धावसंख्या 26. अमोघ याच्या बॅटमधून एक सिंगल. 4 चेंडूमध्ये 3 सिंगल 1 डॉट अमोघ. तर अभिच्या बॅटमधून एक सिंगल आलेली आहे. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3 चा शेवटचा चेंडू. पुल अँड पॉवरफुल. ताकद न जगत अभिच्या बॅटमधून
आणि चेंडू सीमापार येतो षटकार. काय ताकद झोकली होती, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, फुलच्या अंदाजानं चेंडूला अगदी केले होते. नक्की झेल सोडल्यानंतर प्रत्युत्तर दिलाय अभिनं. नक्कीच रत्नाकर यांच्यावर थोडासा दबाव असेल, कारण की आता जेवढे फटके अभिच्या बॅटमधून येतील तेवढा दबाव रत्नाकर यांच्यावर वाढेल, कारण की पहिले चेंडूवर झेल त्यांनी सोडलाय. आणि अभि एक चांगले खेळाडू आहेत, बॉडी लँग्वेजवरून वाटतं की एक चांगले क्रिकेटर आहेत. नक्की 2 चेंडूमध्ये 7 वर खेळत आहेत. संघाची टोटल 3 ओव्हरमध्ये 3 बाद 32. WCA बघूया, अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्कीच आपण यापुढील समालोचन ऐकूया. आमचे साई स्पोर्ट ठाणेचे एक सिनियर खेळाडू प्रशांत सर. O2. साई स्पोर्ट्स संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सूरज, आणि त्यांचा सामना करतील अमोघ. सूरज यांचा पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, खोलवर टप्पा ठेवलेला. पुढचा चेंडू सूरज यांचा सामना करतील अमोघ, आणि हा एक सुंदर असा ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू, निर्धाव असा हाही चेंडू. सलग 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत सूरज यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच आज सूरजनं फलंदाजीतून देखील या स्पर्धेची पहिली 50 आपल्या नावावर कोरलेली आहे. 22 चेंडूमध्ये 57 धावा त्यांनी कंप्लीट केलेत. अर्धशतकीय खेळी सुंदर अशी. पुढील चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज अमोघ. आतापर्यंत खूप सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे सूरज यांनी. पुढील चेंडू सूरज यांचा सामना करतील अभि. सुंदर असा चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू सूरज यांच्याकडून. खूपच सुंदर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी सूरज. फलंदाजाला काही कळण्याच्या आत चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये. पुढील चेंडू सूरज यांचा, आखूट टप्प्याचा चेंडू, आणि सुंदर असा फटका, आणि अतिशय सुंदर असा झेल ऋषी यांच्याकडून. आणि अजून एक धक्का, WCA संघाला अभिबाद होऊन तंबूत परत. नक्कीच अगदी पुल केलं होतं, मात्र पॉवरफुल नव्हतं. चांगला झेल टिपलाय डीप मिड विकेट रिझनला, आणि इथे संपलाय खेळ फलंदाज अभिचा. धक्का नंबर 4. केस आपण पाहिले तर फक्त 33 धावा लागलेत, आणि चौथ्या ओव्हरचं 1 चेंडू शेष आहे. सूरजनं आतापर्यंत चौथ्या ओव्हरचे 5 चेंडू फेकले, 3 डॉट, 1 सिंगल आणि 1 विकेट. धावसंख्या 33. WCA संघाची धावसंख्या झालेली आहे 33. नवीन आलेले फलंदाज महेश स्ट्राईक घेतील. पुढील चेंडू सूरज यांचा सामना करतील महेश, आणि सुंदर असा आणखीन एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला काही करण्याच्या थेट यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये. सुंदर असं हे षटक आपल्या संघासाठी सूरज यांचं. प्रज्वल, आशिष आणि गौरव नंतर सूरजनं आतापर्यंत चांगलं ओव्हर केलेलं आहे. 1 धाव 1 विकेट. सूरजनं 2 ओव्हरमध्ये 9 धावा 2 विकेट,
आशिषनं पॉवर प्लेमध्ये 6 धावा तर गौरवनं 5 आणि त्यानंतर सूरज यांनी एक कमालीची ओव्हर कंप्लीट केलेली आहे. साई स्पोर्ट्स संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अशोक. 4 षटका अखेर WCA संघाची धावसंख्या झालेली आहे 33 धावा. आणि पहिला चेंडू अशोक यांचा वाईड घोषित केलेला आहे पंचांनी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. या एका धावीनं संघाची टोटल 34 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि चौथ्या ओव्हरमध्ये फक्त एक सिंगल. इथे चांगली गोलंदाजी सूरजनं केली. संघासाठी 4था आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो अशोक. पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अतिशय सुरेखरित्या टोलवलेला आहे तो अमोघ याने आणि एका धावेवर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 35. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असणार आहे तो WCA या संघाचा. पाहूया ते जास्तीत जास्त किती धावा जमवतात ते, कारण आतापर्यंत आपण सकाळपासून पाहत आलेलो आहोत. जास्तीत जास्त धावा झालेल्या आहेत ते मला वाटतं 94. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती ती पण साई स्पोर्ट्स या संघानेच, परंतु तो देखील सामना चुरशीचा झाला होता. तेव्हासुद्धा मला वाटतं 81 धावा ते 87 पर्यंत पोचले होते. म्हणजे किती धावा जमवल्या तरी त्या आपल्याला सुनिश्चित करू शकत नाही आपला विजय. पाहूया ग्राउंडची स्थिती तशी आहे, वाऱ्याच्या दिशा आहे, परंतु अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतो अशोक. अतिशय जखडून ठेवलेलं आहे ते WCA या संघातील फलंदाजांना. आणि धावसंख्या मला वाटते मंदावलेली आहे, कारण सुरुवातीचे 2-3 षटक अतिशय सुरेख अशी फलंदाजी करत होते फलंदाज. आता मात्र जखडून ठेवले अशोक आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउटसाईड दी ऑफ स्टंप, पण तितक्याच चपळतेने स्क्वेअर कट केलेला चेंडू जातो सीमारेषे पार. खणखणीत चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 39. या चौकारनं धावसंख्येला थोडीशी गती मिळालेली आहे. आणि आतापर्यंत सर बोलायचं झालं तर चौथ्या सामन्यानंतर या सामन्यात आपल्याला कुठेतरी कमी धावसंख्या पाहायला मिळते 39. दरम्यान पुढचा चेंडू अशोक यांचा. राऊंड द विकेट मारा. यावेळेला सुरेखाचा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 39. मला वाटतं आतापर्यंत निश्चांक असेल या स्पर्धेतील. पाहूया, परंतु अद्याप मला वाटतं या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू अशोक यांचा. यावेळेला मात्र उंचावर मारेला फटका. चेंडू उंच जास्त गेलेला आहे. चेंडू खाली येतोय सूरज, परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. दरम्यान 2 धाव पळून काढलेत आणि 2 धावसंख्येमध्ये वाढ झालेली. धावसंख्या झालेली ती 41. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया जास्तीत जास्त किती धाव जमवतात आपल्या संघाकरता WCA संघाचे फलंदाज. निश्चितच झेल व्हायला पाहिजे होता. अतिशय सुरेख असे क्षेत्ररक्षक आहेत ते, परंतु यावेळेला झेल सुटलेला. पाहूया पुन्हा एकदा तीच संधी मिळते सूरजाला. यावेळेला मात्र चुकी करत नाहीत आणि फलंदाज बाद होत आहेत. दरम्यान 5 षटकाखेर संघाची धावसंख्या झाली ती 41 आणि नवीन फलंदाज येत आहेत ते मला वाटतं सागर. अमोघ डावकरे फलंदाज बऱ्याच वेळापासून क्रीजवर आहेत, परंतु त्यांना देखील पाहिजे तशी फलंदाजी करता आलेली नाही. सिंगल डबलवरच भर देत आहेत ते, पण आता मात्र चौकार आणि षटकारांची गरज आहे. नक्कीच अमोघ याचा विचार केला तर सर आतापर्यंत 8 चेंडू केलेत, 5 सिंगल आणि 3 डॉट. 5 ओव्हर नंतर 5 बाद. WCA संघाची धावसंख्या येते 41. आणि शेवटचं षटक मला वाटतं पॉवर प्लेचं षटक आणि ते षटक घेऊन येतात मोहन राठोर. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती त्याने देखील पहिल्या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कॅप्टन आणि बॉलर यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. आणि शेवटचं षटक निश्चितच हाणामारीचं षटक आहे आणि जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील, कारण आतापर्यंत 5 षटकामध्ये फक्त आणि फक्त 41 धावा जमल्या आहेत. निश्चितच 15 ते 20 धावांचं टार्गेट या षटकामध्ये त्यांना निश्चितच ठेवावं लागणार आहे, कारण
60 धावा जरी झाल्या तरी पण त्या शाश्वती देऊ शकणार नाही आपल्याला, परंतु निश्चितच त्यांना फाईट बॅक करता येईल. पाहूया काय होतंय. दरम्यान डावखुरा फलंदाज अमोघ सुंदर असा चेंडू, परंतु तितक्याच सुंदररित्या खेळून काढले. चेंडू जाते लॉंग ऑनच्या रिसेन, तिथे एक धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 42. शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय तो सागर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. धावसंख्या झालेली ती 42. दरम्यान मोहन यांचा पुढचा चेंडू सामोर जातात ते सागर. या वेळेला मात्र अतिशय सुरेखरित्या मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार, खणखणीत षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 48. अशाच फटक्यांची गरज मला वाटतं आता शेवटच्या 4 चेंडूमध्ये निश्चितच 2 मोठे फटके आले तर निश्चितच धावसंख्या 60च्या पलीकडे जाऊ शकेल. पाहूया काय करतोय तो सागर. अतिशय सुरेख असा मारलेला फटका त्यांनी. दरम्यान मोहन यांचा पुढचा चेंडू या वेळेला काय केलं. या वेळेला अवांतर धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाले ते 49. स्लो रन टाकायचा प्रयत्न होता मोहन यांचा, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात आहे. पंचांनी दोन्ही हात बाजूला करून वाईड बॉल घोषित केलेला आहे. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू जातोय वॅकंट एरियामध्ये आणि चेंडू सीमारेषे पार, खणखणीत चौकार. आता मात्र धावसंख्या थोडी आकार घ्यावी लागलेली आहे, कारण निश्चितच या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा जमवल्या आहेत त्या फलंदाजाने. आणि निश्चितच उर्वरित 3 चेंडूमध्ये आणखीन 10 ते 12 धावा आल्या तर निश्चितच समाधानकारक असा स्कोअर झालेला असेल, कारण धावसंख्या झालेली आहे ती 53. अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतात सागर. आतापर्यंत त्यांनी 1 षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोहन यांचा पुढचा चेंडू सामोरे जातात ते सागर. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, खणखणीत षटकार. आता मात्र थोडीशी हाणामारी करतायत सागर. हे अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 59 धावसंख्येवर. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. या ओव्हरमध्ये काय घडलंय. या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू वाईड बॉल, त्याच्या पुढे चौकार, त्याच्या पुढे चौकार. अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल सागर यांची. दरम्यान पुढचा चेंडू मोहन यांचा. यावेळी षटकार मारलाय. धावसंख्या झाली ती 59. यावेळेला चेंडू का नीटचा बॅट वळले, परंतु निश्चित 2 धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव आऊट दिलेला आहे, सॉरी. परंतु एक गोष्ट निश्चित चांगली झालेली की सागर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आलेला आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे त्यांनी. दरम्यान 1 धाव मिळालेली या चेंडूवर आणि धावसंख्या झालेली ती 60. आता मात्र पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र धावसंख्या झालेली ती 60. या चेंडूवर निश्चितच चौकार किंवा षटकार आला तर वेल अँड गुड असेल WCA या संघाकरता, कारण 5 षटकाखेर धावसंख्या एकदम मंदावलेली होती. ती मात्र आता झपाट्याने वाढलेली, जाऊन पोचलेली ती 60 या धावसंख्येवर. अतिशय सुरेख असा चेंडू खोदून काढलाय, परंतु तितक्याच चपळतेने 1 धाव मिळवली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव
निश्चितच पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू गडी बाद होते, परंतु 2 धावा निश्चितच मिळाल्यात. दरम्यान पहिला इनिंगच्या अखेर संघाची धावसंख्या झालेली ती 62 आणि 63 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते साई स्पोर्ट्स ठाणे या संघाकरिता. धन्यवाद सर. आपण यानंतर पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. सत्य 11 FRSPL दोन्ही टीम या आपण समोर, आपण नाणेफेकी करूया. आजच्या दिवसातील 6व्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे संघनायक आपण यायचं आहे. FRSPL आणि सत्या 11 मैदानामध्ये सुरू असलेला सामना आपण पाहिला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. WCA या संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा बनवलेत आणि 63 धावांचं आव्हान साई स्पोर्ट क्लब संघासमोर आहे. चला दोन्ही टीम. पुढील होणारा सामना FRSPL विरुद्ध सत्या 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचाशी संपर्क साधावा. चला या दोन्ही टीम FRSPL आणि सत्या 11 या 2 टीम दरम्यान आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करतोय. चला दोन्ही टीम FRSPL आणि सत्या 11 या दोन्ही टीम सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. योगेशांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करून घ्यावी. योगेश ना, अशोक आपला मयूर.
हॉल 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 संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले होते ते अभिषेक उर्फ निकनेम म्हणून लंबू म्हणून आम्ही त्याला संबोधित करतो. आमच्यामध्ये खेळायला खेळू साई स्पोर्टमधनं देखील अतिशय सुरेख अशी फलंदाजी ऑलराऊंड परफॉर्मन्स करणारे आमचे अभिषेक. परंतु पहिल्या चेंडूवर घणाघात केला आहे तो मोहन राठोर यांनी. चेंडू पहिलाच जातो सीमारेषे पार. खणखणीत षटकार. 63 धावांचं लक्ष साई स्पोर्ट्स या संघाकरता. यावेळेला मात्र पूर्ण ताकदीनिशी संघ उतरलेला आहे. त्यांचे कर्णधार सौरभ अतिशय मेहनत घेत असतात सर्व खेळाडूवर. सकाळी 7 म्हणजे 7 वाजता प्रॅक्टिस चालू होते त्यांच्या मैदानामध्ये. दुर्म्यान पुढचा चेंडू यावेळेला सुरेख असा चेंडू अभिषेक यांचा. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली ती 6. यावेळेला मात्र अवांतर चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 7. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 63 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक. यावेळेला सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. एक धाव निश्चितच. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कच्चाळाचं क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धाव मिळेल. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 9. अभिषेक यावेळेला मात्र सुरेख असा चेंडू टाकलाय. निर्धाव असा चेंडू. मोहनना काय नीट समजलेलं नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली आहे ती 9. पहिल्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा शिल्लक या षटकातील. यावेळेला चेंडू जाते उंच आणि सीमारेषे पार. खणखणीत चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 13. सहा षटकामध्ये 63 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडू टाकून झाले आणि 5 चेंडूवर अतिशय सुरेख अशी फलंदाजी करतात ते मोहन राठोर. आतापर्यंत त्यांनी धावा जमवल्या आहेत त्या 13. 5 बॉलमध्ये 12 धावा करून खेळतायत मोहन राठोर. यावेळेला आखूटप्प्याचा चेंडू. त्यावर पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. खणखणीत षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा जमा केलेल्या आहेत. खूपच महागडा असं षटक म्हणता येईल, कारण धावा काय आपल्या संघासाठी व्यवस्थित बनवू शकलेले नव्हते. 63 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या त्या अभिषेक याने. अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल मोहन राठोर यांची. दरम्यान यानंतरचा होणारा सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो सत्य आणि या संघाने. सत्य 11चे 2 सामने झाले, त्यातील 1 विजय आणि 1 पराभव असेल. आता तिसरा सामना त्यांचा होणार आहे. यानंतरचा होणारा सामना असेल तो. दरम्यान संघासाठी आणि दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो कौस्तुभ. त्यांना सामोरे जाणारे फलंदाज योगेश उर्फ योग्या. योग्या म्हणून त्याला संबोधलं जातं. आम्ही ग्राउंडवर असतो सकाळच्या वेळेस, तेव्हा निश्चितच
फुलटॉस चेंडू आणि त्याचा फुल टोल वसूल केलाय योग्याने आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. खणखणीत षटकारने आपला खातं उघडतो तो योग्या. धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. कौस्तुभ यांचा पुढचा चेंडू. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलं आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमारेषे पार. चौकार. अतिशय सुरेख अशी फलंदाजी चालली साई स्पोर्ट्स या संघाचे सलामीवीर मोहन राठोरने पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 18 धावा करून धावसंख्या 19 वर पोहोचवली होती. आणि यावेळेला योग्याने 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 चेंडू मध्ये 10 धावावर खेळतो तो योगेश. पुढचा चेंडू कौस्तुभ यांचा. यावेळेला मात्र सुरेख असं चेंडू. कौस्तुभ लेग स्पिन बॉल टाकतात, चेंडूला पूर्ण फ्लाइट देतात. यावेळेला टप्पा व्यवस्थित. आता काय घडतंय, आता चेंडू जातो ऑफस्टम्पच्या खूपच जर पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 30. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन येतो तो कौस्तुभ. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावर देखील फुल टोल वसूल केला आहे योग्या यांनी. काय फलंदाजी चाललोय साई स्पोर्ट्स संघातर्फे. धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. आणि अशी जर फलंदाजी चालू राहिली तर निश्चितच चौथ्या षटकामध्ये हा सामना संपलेला असेल. दरम्यान पुढचा चेंडू कौस्तुभ यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू, यावर देखील गणाघात आणि पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या मला वाटतं 6चा पाडा चालू आहे इकडे. धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते ती 42 धावसंख्येवर. आज साई स्पोर्ट्सचे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ठरवून आलेत की ही ट्रॉफी आपण जिंकायचीच. पुन्हा एकदा आखूड टप्पा आणि पुन्हा एकदा मला वाटतं यावेळेला चौकार. धावसंख्या वाढते. दुसऱ्या षटकाकीर धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. मला वाटतं आता 4 षटकाकीर फक्त आणि फक्त 17 धावांची गरज असणार आहे. अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणता येईल. मोहननी पहिल्या षटकामध्ये 18 धावा जमवल्या होत्या. पहिल्या षटकाकीर धावसंख्या होती ती 19 आणि दुसऱ्या षटकाकीर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 46. खूपच महागडं षटक म्हणता येईल कौस्तुभ यांचं. आणि तब्बल 27 धावा खर्च केलेत. अतिशय सुरेख अशी फलंदाजी. दरम्यान संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात तो संतोष. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. "46 24 चेंडू आणि 17 धावांची गरज." मला वाटतं 24 चेंडू खेळण्याची गरज लागणार नाही, कारण ज्या प्रकारचे फलंदाजी चालू आहे ती मोहन यांच्यानी. पहा यावेळेला मात्र चेंडू नीटचा बॅटवर आले. चेंडू जातोय, जास्त उंच गेला होता परंतु तो काय झेल होऊ शकला नाही. दरम्यान 2 धाव पळून काढलेत मोहन यांनी. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 48. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु 1 धाव निश्चितच मिळवलेले त्याच्यात. यावेळेला मात्र आता मात्र साई स्पोर्टला काही घाई करायची गरज नाही, त्यामुळे निश्चिंत अशी फलंदाजी करतायत. दरम्यान 1 धाव पळून काढलेले मोहन यांनी. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 49. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय तो योग्या. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलाय तो योगेश आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. खणखणीत षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचलेली आहे ती 55. मला वाटतं या षटकामध्ये विजय संपादित करण्याचं लक्ष असणार आहे ते साई स्पोर्ट्स या संघाचे फलंदाज.
पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळी मात्र चेंडू जाते उंच, खेळू येतो चेंडूच्या खाली, परंतु चेंडू मस्तकाला दस्तक देऊन जातोय सीमारेषे पार. खणखणीत चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 59. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहे आणि 4 धावांची गरज आहे. मला वाटतं याच षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न असेल, परंतु यावेळेला चेंडू जातोय. यावेळेला सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणता येईल अभिषेक यांचं. दरम्यान 2 धावा पळून काढले. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 61. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामोरे जातोय तो योग्या. आणि मी म्हटल्याप्रमाणे मला वाटतं याच षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि निश्चित सामना संपवलाय तो तिसऱ्या षटकामध्येच. अतिशय सुरेख अशी फलंदाजी मोहन राठोड आणि योगेश यांची. बिनबाद 63 धावांची भागीदारी करून सामना सिंगल हँडेड जिंकून दिलाय तो साई स्पोर्ट्स या संघाकरता. या सामन्याचा सामनावीर म्हणून योगेश उर्फ योग्या यांची निवड करणे का अतिशय सुरेख असा ऑलराऊंड परफॉर्मन्स केला त्यांनी. 10 चेंडू मध्ये तब्बल 40 धावा जमवल्यात आणि गोलंदाजी करताना देखील 1 ओव्हर मध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणता येईल योगेश यांचा आणि सामनावीर म्हणून त्याची निवड